नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मी विशाल विठ्ठलराव काजळे आणि आज आपल्याला पाहायचे समाज कल्याण अधिकारी गट ब परीक्षेमध्ये 9 जे चालू घडामोडीचे प्रश्न विचारलेत ते आपल्या कोणत्या सोर्समधून आले, कुठून आले आणि ते कसे आले ह्याचं विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचंय. तर सुरुवात करूया. तर समाज कल्याण अधिकारी गट ब परीक्षा 2024 विश्लेषण 9 पैकी 9 म्हणजे आउट ऑफ प्रश्न आपल्या बॅच मधून जशात तसे आलेले आहेत आणि त्याचाच आता विथ प्रूफ तुम्हाला एक्सप्लेनेशन करायचंय. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. कुठून आले, कोणत्या महिन्यातले आले, नेमका आयोगाचा ट्रेंड काय होता, आयोगाला नेमकं अपेक्षित काय होतं हे आपल्याला आज पाहायचंय. तर सुरुवात करूया. तर समाज कल्याणमध्ये एकूण 10 प्रश्न होते, त्यापैकी 9 करंट अफेअरचे म्हणू शकतो आपण. 10वा प्रश्न करंट अफेअरचा नव्हता, तो कोर पॉलिटीचा किंवा बेसिक पॉलिटीचा प्रश्न होता, त्याच्यामुळे मी तो बाहेर ठेवलाय. 9 पैकी 9 आपले आलेत, ते पाहायचेत आपल्याला आज. त्यातला पहिला प्रश्न आयोगाने विचारला होता की पॅराक्वॅट या रसायनावर कोणत्या राज्याने बंदी घातली आहे. 50 नंबरचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन सेट ए मध्ये. तर ही ओडिसाने बंदी घातली पॅराक्वॅट नावाच्या रसायनावर. तर हे एक तणनाशक आहे, या तणनाशकावर बंदी घातली होती आणि आपण ऑक्टोबरच्या पार्ट 3 मध्ये पर्यावरण विषयक घडामोडीमध्ये हे पॉईंट व्यवस्थित क्लिअर केला होता. ठीक आहे, तोच आयोगाने झाला तसा विचारलाय. पण याच्या मागे विचारण्याचा आपला जो म्हणजे हा प्रश्न म्हणजे हा डाटा उचलण्याचा आपला मागचं कारण हेतू काय होता की कंबाईनला आता पर्यावरण आलंय, कंबाईन ग्रुप बी आणि सी ला, आणि राज्यसेवेला तर पर्यावरण आहेच. हा त्यातला टॉपिक होता, आपण तो कव्हर केलता. पण हा कंबाईनला किंवा राज्यसेवेला न येता हा समाज कल्याणच्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारलाय आणि तो आपण जसा तसा घेतला होता विथ फोटो. ठीक आहे, ओडिसा गव्हर्नमेंट बॅन पॅराक्वॅट हे तुम्ही पाहू शकता. आणि हा एक्झाम झाली आहे 18 ऑगस्ट 2024 ला. लक्षात ठेवा, टाइम लॅप्स लक्षात घ्या. आधी 18 ऑगस्ट 2024 ला एक्झाम झाली आहे, पण पेपर सेट हे राज्यसेवेसोबतच झालेले आहेत. म्हणजे जवळपास ही एक्झाम एप्रिल 2024 रोजी होणार होती. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये एक्झाम होणार होती, नंतर ती काही कारणास्तव लांबवण्यात आली, मराठा आरक्षण किंवा इतर कारण आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे ही लांबत आता 18 ऑगस्टला घेण्यात आली. तर एप्रिल महिन्याच्या आधीच पेपर सेट झालेले आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जेवढा डाटा विचारलाय 9 पैकी 9 प्रश्न हे 2023 चे विचारलेत. ठीक आहे, आणि ह्याच्यासोबतच राज्यसेवेचा पेपर पण सेट झालेला आहे. 9 पैकी 9 प्रश्न हे 2023 चे. 2024 चा एकही प्रश्न आलेला नाहीये. आणि इव्हन जो 10वा प्रश्न आहे ना, जो समोर आपण पाहणार आहोत, सर्व म्हणजे सरन्यायाधीशाचा कलम वगैरे विचारलं होतं सर्वोच्च न्यायालयाचं, तो 2022 ची नियुक्ती त्यांच्या आधीची पण एक नियुक्ती विचारली आणि कलम विचारलंय. ठीक आहे, जवळपास सगळे प्रश्न 2023 चे आहेत. आपली 2023 पासूनच बॅचला सुरुवात झालेली आहे, आपले सगळे आउट ऑफ आलेले. ठीक आहे, आता ही दुसरी वेळ आहे की ज्याच्यामध्ये ज्या परीक्षेमध्ये आपले आउट ऑफ प्रश्न आलेत. एक ग्रुप बी मेन्स झाली 2023 ची, त्याच्यामध्ये आपले आउट ऑफ आहेत. आणि आता ही दुसरी एक्झाम आहे ज्याच्यामध्ये आपले आउट ऑफ आलेले. ठीक आहे, पण आपलं नशीब एवढं फुटकं आहे की जसं आपण क्लास सुरू केलाय तसं एक पण राज्यसेवा प्री झालेलं नाही आणि एक पण कंबाईन प्री झालेलं नाही. ठीक आहे, नाहीतर तिथे पण तुम्हाला प्रश्न आपले दिसले असते. त्यातला हा पहिला प्रश्न होता पॅराक्वॅटचा, जो की ओडिसा राज्याने घेतलाय. आता आयोगाचा उच्चारणाचं उद्दिष्ट काय आहे, ह्याच्यावर बंदी का घातली, तर ह्यांना आयोगाला एक पर्यावरणाचा टच द्यायचा होता एक्झाम मध्ये. ठीक आहे, मग तुमचं पर्यावरणीय घडामोडीकडे पण लक्ष असलं पाहिजे, आयोगाला हे अपेक्षित होतं. ठीक आहे, आणि आयोगाचे जर प्रश्न तुम्ही पाहिले 9 पैकी 9 ते सगळे 1 लाईन मध्ये प्रश्न आहेत, 1 लाईनर. आणि 1 लाईनर एवढे घातक असतात, जर कन्फर्म माहित असेल ना तरच उत्तर येतं, नाही तर येत नाही. 1 लाईनर दिसायला सोपे दिसतात पण घातक असतात. आता दुसरा प्रश्न विचारला होता आयोगाने की जागतिक आरोग्य संघटनेचा हेपॅटायटिस सी संदर्भात गोल्डन टायर दर्जा प्राप्त करणारा पहिला देश कोणता. पहिलं राज्य पाहिलं, आता पहिला देश आहे. लक्षात ठेवा, पहिला हा शब्द आला त्याच्या समोर मग देश येऊ, राज्य येऊ, आता कोणती घडामोडी येऊ, आयोग तिथे येतच नेहमी. आयोगाचे जे 10 क्वेश्चन असतात ना त्यापैकी अर्धे क्वेश्चन हे पहिल्यावरच असतात. त्याच्यामुळे पहिली घडामोड कुठे जरी घडली तर लगेच ती पाठ करून ठेवायची आहे. ठीक आहे, तर हा गोल्ड टायर प्राप्त करणारा देश होता इजिप्त. ठीक आहे, तर ही इजिप्त गोल्ड टियर दर्जा प्राप्त करणारा पहिला देश पूर्ण जगामध्ये. आणि हेपॅटायटिस सी, आता हेपॅटायटिस सी ही विज्ञानाचं आहे, आपण विज्ञानामध्ये याचा अभ्यास करतो आरोग्यशास्त्रामध्ये. तर त्याला गोल्डन टियर हा दर्जा प्राप्त केलाय WHO कडून, जागतिक आरोग्य संघटनेने. आपणही घेतलं होतं, तुम्ही इथं फोटोमध्ये पाहू शकता. ऑक्टोबर पार्ट 3 मध्येच आहे. आताचं जे पहिले ना पॅराक्वॅट रसायन त्याच्या समोरच हे. ठीक आहे, म्हणजे एकाच पेजवरचे 2 प्रश्न आहेत आपल्या. तर हे 1 मिनिटं 26 सेकंदावर हे तुम्हाला हे दिसून जाईल. आपण ऑलरेडी ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, तर इजिप्त गोल्ड टियर दर्जा प्राप्त करणारा पहिला देश. आणि सगळ्यात 1 लाईनर प्रश्न हे सगळ्यात घातक असतात, एकदा कन्फर्म माहित पाहिजे, नाही तर डायरेक्ट सोडून द्यावं लागतात. इथं कन्फर्म होतं इजिप्त. ठीक आहे, आणि आणखीन एक सांगतो, हे 3 देश लक्षात ठेवा, इराण, इराक, इजिप्त आणि सिरिया, हे 4 देश आहेत. आता ह्या देशासंबंधित आयोगाने का विचारलंय, तर त्याच्या मागचं कारण असं आहे की इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध चालू आहे आणि त्याच्यामध्ये 4ही देश आता हळूहळू सहभागी आहेत. आता तुम्ही म्हणाल इजिप्त कसं काय, तर इजिप्त गाझा पट्टीला इजिप्तची सीमा लागते. ठीक आहे, त्याच्यामुळे इजिप्त पण सध्या चर्चेत आहे. ठीक आहे, आयोगाने एका दगडामध्ये 2 पक्षी मारलेत. एक तर तुम्हाला हे पण माहित झालं की ही चांगली गोष्ट घडली, आणि एक वाईट गोष्ट अशी आहे की तिथं युद्ध सुरू आहे. ठीक आहे, तुम्हाला तिथं पण लक्ष ठेवावं लागतं. आयोगाचा एक ट्रेंड आहे
जसं युद्ध सुरू झालंय रशिया आणि युक्रेन, तिथून पुढे सगळ्या प्रिलिमचे क्वेश्चन पेपर काढा तुम्ही, त्याच्यामध्ये एक प्रश्न फिक्स असतो युद्धासंबंधित, मग ती एखादी संस्था असो, एखादा करार असो किंवा एखादी न्यूज असो, आयोग विचारतं म्हणजे विचारतात. आता तसंच आता इथं सुरू झालंय इजिप्त आणि आपलं इस्रायल आणि पॅलेस्टाईन, त्याच्यावर परत इराणने आक्रमण केले. ठीक आहे, इराक तर आक्रमण करण्याच्या मनस्थिती ह्याच्यामध्ये नाहीये कंडिशनमध्ये, पण आताच इस्रायलवर इराणने पण आक्रमण केलंय आणि ह्याच वर्षी इराणच्या एक महिला आहेत त्यांना नोबेल पारितोषिक भेटलं शांततेचं. ठीक आहे, ते पण माहिती असेल तुम्हाला. ते काही देश असतात आयोग सगळा विचार करून पेपर सेट करत असतं, काहीतरी आहे त्या देश परत चर्चेत आलाय तरच आयोग त्याचा 2 प्रश्न विचारतो. आपण म्हणतो की आयोगाचा ट्रेंड आपल्याला कळत नाही, आयोगाचा ट्रेंड एकदम सोपा असतो. मागचे PYQ जर व्यवस्थित असले ना प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तर आयोगाचा ट्रेंड आपल्याला क्लिअर होतो. काय करायचंय, कुठं विचारतं आयोग, कसं विचारतंय. आयोग फापट पसरा विचारित नाही. तुम्ही जो मासिकामध्ये वाचता ना तो फापट पसरा वेगळा आणि जो आयोगाला विचारायचं असतं ना ते वेगळं असतं. आयोगाची मेंटॅलिटी अशी असते की तुम्हाला ह्या निदान जगामध्ये काय चाललंय ते तरी माहित पाहिजे, आणि विशेष म्हणजे जगातल्या 2 गोष्टी माहित पाहिजेत. एक तर जगात काय चाललंय चांगली गोष्ट, आणि एक दुसरी वाईट गोष्ट. आयोगाला फक्त या 2 गोष्टीची देणं घेणं. एक तर ती कोणत्या राज्यात असो, देशात असो किंवा जगात कुठेही कानाकोपऱ्यात असो, आयोगाला फक्त तेच पाहिजे असते आणि आपण ते सोडून बाकी सगळं करत बसतो आणि येत नाही काहीच. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. घेतलं होतं आपण ऑक्टोबर महिन्यामधलेच. ऑक्टोबर महिन्यातले 2 क्वेश्चन आहेत ऑक्टोबर 2023 मधले. आता तिसरा क्वेश्चन आयोगाने विचारलाय की आरोग्य मैत्री एड क्यूब या भारतातील पोर्टेबल हॉस्पिटलचे अनावरण डिसेंबर 2023 मध्ये कुठे केले. आता बघा, पोर्टेबल क्यूब्स आपण व्यवस्थित घेतल्यात, सगळं डिटेल वाईज घेतलेलं आहे. किती 72 क्यूब्स आहेत, त्याच्यामध्ये काय काय असतं, कसं होतंय, किती वेळात उपलब्ध होईल, किती जणांवर म्हणजे किती रुग्णांवर उपचार करण्यात येतील, सगळं डिटेल वाईज. ठीक आहे, भीष्मचं नाव आपण पाठ केलं, ती एक योजना आहे, त्याच्या अंतर्गत मग ते चालू करण्यात येते. सगळं 12 भानगडी केल्या, सगळं झालं. दिनांक पण पाठ केला. पण आयोगाने काय विचारलं माहिती का, फक्त कुठं लॉन्चिंग केली हे पहा, गुरुग्राम हॉस्पिटल. म्हणजे आयोग तुमच्या 2 पावलं समोर चालतंय. तुम्ही कितीही पाठ करा, काही पाठ करा, आयोगाने ठरवलं तुम्हाला नाही मार्क येऊ द्यायचं ना, नाही येऊ देत. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, जेवढं होईल तेवढं करायचं आणि समोर चालत राहायचं. जेवढा मी डाटा दिलाय ना तो एकदम परफेक्ट दिलेला आहे, की काहीतरी विचार करून दिलेला आहे. जवळपास आपला डाटा काढायला 16 सोर्स वापरतो मी. 16 सोर्स मध्ये काही बँकिंग आहेत, काही UPSCचे आहेत, काही सरळ सेवा भरतीचे आहेत. सगळे सोर्स एकत्र करून त्यातून जेवढा डाटा पाहिजे तेवढा बरोबर इथं आणून ठेवलाय आणि आयोगाने बरोबर तिथंच प्रश्न विचारलाय. आयोगाने काय विचारलं, एवढा डाटा दिलाय, आयोगाने फक्त गुरुग्राम विचारलंय की ह्याचं लॉन्चिंग कुठं करण्यात आलं, गुरुग्राम मध्ये. ठीक आहे, आरोग्य मैत्री क्यूब. आता तुम्ही सगळं पाठ केलं, ह्याच्यामध्ये काय 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 नाही सगळं केलं आणि आयोगाने विचारलं काय, कुठं लॉन्चिंग करण्यात आली. हे पण महत्वाचं आहे. आयोग असंच विचार करतं की जसं तुम्ही विचार करत नाही, तुम्ही जिथं तुमचा विचार बंद होतो ना, आयोगाचा तिथून पुढे विचार सुरू होतं. आयोग काय म्हणतं, मुलं काय करतात, ह्या जास्त डाट्यामध्ये हे सोडून देतात की हे गुरुग्राम मध्ये लॉन्चिंग करण्यात आलं. हे थोडं विचारणार आयोग, ऑलरेडी आयोगाचे क्वेश्चन नाही येत असे. ठीक आहे, मग आपण हे बाकीचं पाठ करत बसतो, हे काय काय नाही. आयोगाने लगेच इथं प्रश्न आला. आयोग वेगळं काहीच विचारत नाही, आहे तोच डाटा विचारतं, पण व्यवस्थित केलेल्या विद्यार्थ्याला ते प्रश्न सुटतात आपोआप. ठीक आहे, फक्त जेवढं दिलंय ना तेवढं व्यवस्थित करा तुम्ही, बाकी काही नाही. आणि तुम्हाला ज्यावेळेस मी म्हणतो ना मासिक वाचा, त्यावेळेस याचा अर्थ असा नसतो तुम्हाला पहिलं पेज तर शेवटचं पेज, पहिली ओळ तर लाईन टू लाईन वाचायचं, असं नाही. फक्त एक्स्ट्रा डाटा जो दिलेला असतो, आता हे आरोग्य क्यूब मैत्री आहे, ह्याच्या संबंधित मागचा इतिहास, पुढचं काय काही नाही सगळं दिलेलं असतं मासिकामध्ये. एक्स्ट्रा डाटा असतो तो मान्य, तो जरा वेगळा वाटतो आपल्याला, फालतू वाटतो, पण तो काही कामाचा असतो. ठीक आहे, फक्त तुम्हाला तेवढा वाचायचा आहे, बाकी सगळं आपल्याकडे आहेच. ठीक आहे, पुढचा प्रश्न होता आयोगाचा, मे 2023 मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली. तर हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आहे. ठीक आहे, तर ह्याचं विचारलं त्यांनी अध्यक्ष. त्यांनी हे नाही विचारलं ह्याचं अधिवेशन कुठं झालंय काय झालंय, त्यांनी डायरेक्टली विचारलं की त्याचे अध्यक्ष कोण आहेत, म्हणजे ही नेमणूक किंवा नियुक्ती विचारली त्यांनी मे महिन्यामध्ये. तर आपण ज्यावेळेस 100वा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन घेतलं होतं त्यावेळेस मी इथं खून करून दिलं तुम्हाला, आणि त्याच वेळेस स्पष्ट सांगितलं होतं की जब्बार पटेल आणि प्रशांत दामले ह्याच्यामध्ये आयोग तुम्हाला कन्फ्युज कराल किंवा मग दोन्हीपैकी एक विचाराल. तुम्ही वाचण्यामध्ये हे लिहून याल जब्बार पटेल. ठीक आहे, हे इथं पहा आता, अतुल पेटे, रंजन दळवी, प्रशांत दामले आणि महेश एलकुंचवार. ठीक आहे, हे ऑलरेडी एकदा अध्यक्ष राहिलेले आहेत, महेश एलकुंचवार. ठीक आहे, प्रशांत दामले सध्या अध्यक्ष आहेत. तर इथं घेताना मी सगळं व्यवस्थित घेतलं होतं डीप मध्ये. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, जब्बार पटेल. डिटेल वाईज जेवढं दिलं डाटा तेवढाच फक्त तुम्हाला व्यवस्थित करायचा असतो. ठीक आहे, आता हा प्रश्न होता आपण जानेवारी 2024 म्हणजे जानेवारीच्या पार्ट 1 मध्ये आपण हे घेतलं होतं, पण ही मागची न्यूज आहे मे महिन्यातली. ठीक आहे, मे महिन्यामध्ये नियुक्तीमध्ये पण ते आपण पाहिलेलं आहे. तरी पण हे फक्त एकत्र आणायचं होतं मला आणि तुम्हाला दाखवायचं होतं की हे नेमकं आयोग कसा प्रश्न विचारतं आणि आयोग कसं कन्फ्यूज करतं. ठीक आहे, तुम्ही हे करंट वाचून गेला असाल, तुम्ही ऑगस्ट महिन्यात पेपर होता, तुम्ही मिनिमम एक मे जून पर्यंत करंट वाचून गेला असाल, पण पुढच्या 6 महिन्यातला एकही प्रश्न नाही आहेत. ते प्रश्न कोणते, 2023 चे आहेत. आयोगाचा ट्रेंड तोच सेट असतो की आपण प्रत्येक वेळेस करंट नवीन करायला जातो, पण आयोग नवीन विचारतच नाही. एक मिनिमम 1.5 वर्षापर्यंत करंट तुम्हाला परफेक्ट पाहिजे, मिनिमम 1 वर्षात तरी तुमचं परफेक्ट पाहिजे, तेव्हा तुम्हाला मार्क येऊन जातात.
आणि आयोगाने सध्या असा ट्रेंड सेट केलेला आहे की जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला करंटचा तर आयोग तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क घेऊ देते. पहिलं कसं होतं माहिती आहे का, तुम्ही किती अभ्यास करा काही करा, आयोग असे प्रश्न विचारायचं की जे आपल्या आउट ऑफ बॉक्स चालायचे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं निधन झालंय, मग त्यांनी लिहिलेलं आयुष्यभरात जेवढे पुस्तक आहेत तेवढे भली मोठी लिस्ट द्यायचं आणि सांगायचं ह्याच्यापैकी कोणतं नाहीये. इथं एक पुस्तक पाठ होत नाही, तिथं सगळे लिस्ट विचारायचे. तर असं 2016, 17, 18 पर्यंत चालत होतं. नंतर आयोगाने ट्रेंड किंवा आयोगाला चालू घडामोडीवर थोडी दया आली, मग त्यांनी आयोगाने नवीन ट्रेंड सेट केला जो की घातक आहे, जो की वन लाईन ट्रेंडचा. ठीक आहे, ह्या वन लाईन ट्रेंड एवढा घातक असतो ना, एक तर कन्फर्म माहिती असेल तर परफेक्ट मार्क देतो आणि वेळ वाचवतो पुढचे म्हणजे जे 100 प्रश्न असतात ते अटेम्प्ट करण्यासाठी. आणि जर नसल माहित ना तर मग गेला मार्क. ठीक आहे, तुक्का मारावा लागतो मग. आणि ह्याच्यामध्ये तुक्का पण जास्त बसत नाहीये. जर 4-5 ओळी असतील, लाईन 4-5 ऑप्शनचा प्रश्न असेल, तुक्का बसतो, पण इथं शक्यता कमी आहे. ठीक आहे, आयोग फार हुशार आहे, आपल्यापेक्षा तर आयोग हाय लेवलचा आहे. जेवढा आपला वय आहे ना त्याच्यापेक्षा जास्त अनुभव त्या आयोगातील व्यक्तीचा आहे, पेपर सेट करणारच आहे. आपल्यापेक्षा दुप्पट अनुभव आहे त्यांचा. ठीक आहे, जेवढा आपलं वय नाही त्याच्या दुप्पट अनुभव त्यांचा पेपर सेट करणाराचा असतो. तर टेन्शन घेऊ नका, त्यांचा जरी अनुभव असला तर आपला पण अनुभव कमी नाही. मागच्या 10 वर्षापासूनचा अनुभव आहे. आपण सगळं जेवढं पाहिजे आयोगाला ना तेवढं आणून ठेवलंय. तुम्ही फक्त व्यवस्थित करत चला, बाकी काय अडचण नाही. आता पुढचा प्रश्न विचारला आयोगाने 42 नंबरचा, भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम हरित हायड्रोजन धोरण लागू केले? हे पहा, आत्ता 2 प्रश्न झाले की लगेच आलंच. सर्वप्रथम हा शब्द आला की आयोग तिथं आलाच, आणि कोणत्या राज्याने. खास करून जर महाराष्ट्राने असं काही केलं असेल ना तर आयोग नेहमी प्रश्न विचारतं, आणि आयोगाने तोच ट्रेंड परत एकदा केलाय. आता ओडिशा एक राज्य विचारलं, नंतर हरियाणा एक विचारलंय, गुरुग्राम गाव विचारलं त्यांनी, डायरेक्ट क्यूबचं ते आपलं आरोग्य मैत्री क्यूब आहे ना त्याचं डायरेक्टली गाव विचारलं. आता एक देश विचारला आपला इजिप्त, गोल्डन टेअर. आता हे परत एकदा राज्य विचारले, म्हणजे फक्त राज्य, देश आणि गाव एवढ्यावरच आयोगाने समाधान केलं सगळ्याच. तर आता हे सर्वप्रथम आहे कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र. आता सांगितलं तुम्हाला आयोगाला फक्त 2 गोष्टी पाहिजेत, एक पॉझिटिव्ह, 2 निगेटिव्ह. मग ती जगातली असो कुठली बी असो. ठीक आहे, दोन्ही बाबत आयोग तुम्हाला विचारणार आहे. बाकी काहीच डाटा घेऊन देत नाही आयोगाला, कुठं काय चाललंय कसं काय झालं काही नाही. आयोगाला फक्त 2 गोष्टी पाहिजेत, आपण ते आणून ठेवल्या तिथं. तर हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य आहे. डिटेल वाईज घेतलंय आपण. कधी घेतलेलं आहे? जुलै 2023 मध्ये. इथं पहा 29.07 सेकंदावर तुम्हाला इथं दिसून जाईल. मंत्रिमंडळाचा निर्णय काय घेतलाय, काय असतंय, कसं असतंय. ठीक आहे, म्हणजे आपला डाटा घेतलाय ना तो व्यवस्थित आहे. ठीक आहे, पहिले राज्य किंवा पहिली न्यूज सोडायची नाही म्हणजे नाही. ठीक आहे, हे झाले 4 क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे 44 नंबरचा, महाराष्ट्र शासनाने स्वच्छमुख अभियान या उपक्रमाचा सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड केली आहे? आता हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. पहिला एक गेला महाराष्ट्राचा, आता हा दुसरा आहे. तर ही न्यूज मे 2023 मधली आहे. 1 तास 14 मिनिटाला तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. ही न्यूज आपण कव्हर केलेली. महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर जशा तसं फोटो सहित घेतलं होतं. इथं फोटो आहे पाठीमागं, मी शिकवतोय. ठीक आहे, पुढची 5 वर्ष वगैरे काम करतील ते सगळं डिटेल वाईज घेतलेले. ओके, तर त्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिले त्यांनी, अमिताभ बच्चन, पोपटराव पवार, नाना पाटेकर आणि सचिन तेंडुलकर. ह्यातले असे नाव आहेत की जे फेमस आहेत, आणि हे म्हणजे कधी पण जर अँबॅसिडर किंवा सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करायची असेल तर हे 4 नाव डोळ्यासमोर येतात आयोगाच्या किंवा कोणत्याही सर्वसाधारण व्यक्तीच्या. त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन पण आहेत, पोपटराव पवार पण आहेत, नाना पाटेकर आहेत, सचिन तेंडुलकर आहेत. आपण ह्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ शकतो. नाना पाटेकर सोडा तुम्ही, पण अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर दोघांमध्ये कन्फ्युज होऊ शकतो आपण. ठीक आहे, आयोगाने विचारलं होतं महाराष्ट्राचं. महाराष्ट्रात एक चांगली न्यूज घडली त्याच्यामुळे आयोगाने ती विचारलेली. ठीक आहे, तर हे नियुक्तीमध्ये जात आहे किंवा महाराष्ट्राच्या घडामोडी ह्या टॉपिकमध्ये पण हे येते. ठीक आहे, पुढचा प्रश्न विचारला होता 48 नंबरचा, नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे बदललेले नवीन नाव काय? तर आपण घेतलं होतं मराठीमध्ये, आता ह्यांनी विचारलं इंग्लिशमध्ये. ह्यांनी ऑप्शन पण इंग्लिशमध्ये दिलेत. हे मराठी जरी दिसत असलं ना हे इंग्लिश ऑप्शन येते. तर नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचं नाव बदललंय. जसं बीजेपी गव्हर्नमेंट केंद्रामध्ये आलंय तसं बऱ्याच ठिकाणचे नाव बदललेत, गावाचे नाव बदललेत, रेल्वे स्टेशनचे नाव बदललेत. त्या महिन्यामध्ये आपण ते कव्हर केलेले. हे पण कव्हर केले कधी? जून पार्ट 1 मध्ये 1 तास 15 मिनिटांनंतर तुम्हाला हा दिसून जाईल नेहरू ग्रंथालयाचे नामांतर व्हिडिओ. आणि हाच प्रश्न आपल्या एमसीक्यू मध्ये पण आहे. आपल्या क्लासमध्ये या नोट सोबत व्हिडिओ सोबत अजून एक एमसीक्यू पण असतात खाली प्रत्येक महिन्याचे, तुम्हाला म्हणजे एक स्टडी करण्यासाठी किंवा एक सराव व्हावा म्हणून. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण हे जसा तसा प्रश्न आहे तो आपल्याला पुढे पाहायचा आहे. पण इथं पहा त्याचं नाव बदललं त्यांनी, प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी. आणि हेच आपण मराठीमध्ये घेतलं होतं, नेहरू स्मारक संग्रहालय आणि ग्रंथालयाचे नामांतरण प्रधानमंत्री संग्रहालय आणि सोसायटी. ठीक आहे, असे करण्यात आलंय. हे पहा, प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी. हे फक्त आपण मराठीत घेतलं होतं, हे इंग्लिशमध्ये विचारलंय. आता त्याला इलाज नाहीये, आयोगाला जास्त करून इंग्लिश आवडते. मराठीमध्ये जरी आयोगाने ऑप्शन दिला असलं तरी पण हे इंग्लिश नाव आहे. ठीक आहे, आपण हे घेतलं होतं, आयोगाने ते विचारलंय. बरं ठीक आहे, घेतलंय का? ओके, इंग्लिशमध्ये घेतलंय का? आहे. इथं नाही ना आपल्या एमसीक्यू मध्ये. या पुढे थोडं हे पहा, नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचे नवीन नाव काय आहे?
NSML, ठीक आहे. नेहरू सांस्कृतिक केंद्र, भारतीय वारसा संग्रहालय, ऐतिहासिक नेत्यांचे संग्रहालय, पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी. हेच नाव जसं तसं वरती हे बघा, फक्त इंग्लिशमध्ये हे मराठीमध्ये. आयोगाने काही नाही केलं, फक्त ऑप्शन खालीवर केलेत, आपलाच प्रश्न उचलला आयोगाने असं म्हणत नाहीत आपण, पण ठीक आहे. आयोगापर्यंत आपण पोहोचलो, हीच मोठी गोष्ट आहे. आयोग काही करू शकतो. आता इथपर्यंत झाले प्रश्न. आता दुसरा एक प्रश्न आहे की जो मी पीपीटी बनवलेली डिलीट केली मी, का तर मला हे सरळ सेवा प्रश्न विचारला आयोग, असे प्रश्न आयोगाने विचारणं बंद केलं. पण तोच प्रश्न एकदम मला MCQ मध्ये होता, म्हणून मी ती पीपीटी डिलीट केली. कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला लेक्चर घ्यायचं 4 तासाच एका महिन्याचं. जर जास्त डाटा घेतला तर तुम्ही बोर होताल आणि तुम्ही पाहणार नाही. असं नाहीये माझ्याकडे डाटा नाही, डाटा आहे, पण जर एक्स्ट्रा डाटा जसा मासिकामध्ये डाटा असतो ना, तो जर घ्यायचा प्रयत्न केला मी, तर आपलं लेक्चर मिनिमम 10 ते 15 तासाचं होऊन जाईल एका महिन्याचं, आणि ते तुम्ही पाहू शकत नाहीत, आणि ते वर्थित पण नाहीये. म्हणजे तो तितका वेळ देणं योग्य नाहीये करंटला. ठीक आहे, 4 तासाचं लेक्चर घ्यावं लागतं, त्याच्यामध्ये तुमचा पूर्ण महिना कव्हर झाला पाहिजे. आणि त्या महिन्यामध्येच एकाच महिन्यामध्ये जेवढ्या ऑल अबाउट एक्झाम होतात, UPSC पासून तर सरळ सेवापर्यंत, बँकिंग पासून सगळ्यामध्ये आपले 2023 मध्ये आउट ऑफ क्वेश्चन आलेले, ते दाखवलं मी तुम्हाला हळूहळू पुढं. ठीक आहे, तर ही जर मेंटॅलिटी म्हणजे एवढं जर मेंटेन करायचं असेल आणि ते 4 तासामध्ये, तर काही गोष्टी मला वगळाव्या लागतात. त्याच्यामधूनच हा एक पॉईंट होता. नंतर मला रिग्रेट झालं की मी हे पॉईंट वगळलाय. पीपीटी माझ्याकडे तयार असताना पण मी काढून टाकली, कारण तो MCQ मध्ये प्रश्न मला दिसला होता. ठीक आहे, तर जून 2023 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने 78व्या सत्रात अध्यक्षपदी कोणाची निवड केली? ठीक आहे, तर ह्यांची केली डेनिस फ्रान्सिस यांची नियुक्ती करण्यात आली. आणि आपण तो MCQ मध्ये जसा तसा प्रश्न घेतलेला सप्टेंबर महिन्याच्या MCQ मध्ये तुम्हाला दिसून जाईल की संयुक्त राष्ट्र महासभेच्या उंगा 48व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारलाय? सेम प्रश्न आहे, काहीच फरक नाही, जसा तसा प्रश्न आहे. आणि इव्हन ऑप्शन पण सेम आहेत. कॅसेबा कोरोई, सर्गेई लाव्हरोव, हे बघा, डेनिस फ्रान्सिस, सिसाबा कोरोसी. ठीक आहे, हे डेनिस फ्रान्सिस आणि सिसाबा कोरोसी हे 2 ऑप्शन जशा तशा आयोगाचे मागे पुढे. इथं 1 नंबर आणि 2 नंबर आहे, इथं 2 आणि 3 आहेत. ठीक आहे, म्हणजे आयोगासोबत लेवल आपण मेंटेन ठेवलेली, जेवढं देतो ना तेवढं आयोगाच्या कामीच आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, हा झाला एक प्रश्न. आता पुढचा, जुलै 2023 मध्ये आयोजित भारत आणि मंगोलिया देशाच्या द्विपक्षीय संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय होते? सरळ 1 लाईन मध्ये प्रश्न विचारलाय. 2 देशाचा एक संयुक्त लष्करी सराव आहे, त्याचं नाव विचारलं त्यांनी. तो होता नॉमॅडिक एलिफंट नावाचा एक सराव होत असतो. आता प्रत्येक महिन्यात भारताचे इतर देशासोबत किंवा इतर देशाचे दुसऱ्या देशासोबत जे सराव होत असतात ते आपण संरक्षण या टॉपिक मध्ये बघत असतो. जुलैमध्ये पण आपण ते पाहिलेले आहेत. त्यातला जो MCQ आहे ना, तो आयोगाने आपला जसा तसा विचारलेला आहे. 98 नंबरचा क्वेश्चन आहे इथे. ठीक आहे, 98 नंबरचा क्वेश्चन आहे, 15वा इंडो मंगोलियन संयुक्त लष्करी सराव नॉमॅडिक एलिफंट 2023 कुठे आयोजित करण्यात आला होता? आपण त्याचं ठिकाण विचारलं होतं आणि आयोगाने काय विचारलंय की नॉमॅडिक एलिफंटा हा कोणत्या देशासोबत भारत आयोजित करतो? ठीक आहे, इंडो मंगोलियन, ह्याच्या नावातच सगळं काही हे काय, भारत आणि मंगोलियाचा. ठीक आहे, हा प्रश्न तसा आहे. तर हे होते आतापर्यंतचे 9 क्वेश्चन की जे आपले जशाल तसे आलेत. आता 10वा क्वेश्चन आहे करंटचा, की जो करंटचा नाहीये, कोर पॉलिटीचा म्हणतो मी त्याला, मुद्दाम मी घेतला नाही तो आपल्याच्यामध्ये, तो बी आपल्याच्यात आहे. तो कसा आहे ते पण सांगतो. तर आधी प्रश्न पहा, 49 नंबरचा प्रश्न विचारला त्यांनी, खालीलपैकी विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा असं आयोगाने सांगितलंय. त्यातलं पहिले धनंजय चंद्रचूड हे भारताचे 50वे सरन्यायाधीश आहेत. ओके, दुसरं आहे UU ललित हे भारताचे 49वे सरन्यायाधीश आहेत. राज्यघटनेतील अनुच्छेद 125 नुसार सर्वोच्च न्यायालय स्थापना करण्यात आली. हे इथे 124 आहे, कारण ह्याला कोर पॉलिटी का म्हणतो मी, तर त्यांना फक्त कलम चुकीचं दाखवायचं होतं, बाकी काही नव्हतं करायचं. ठीक आहे, फक्त हे वरचे 2 बरोबर आहेत, हे क चुकीचे आहे. आणि हे 50 आणि 49 हे 2022 ची न्यूज आहे. जर करंटमध्ये आणायचं असेल तुम्हाला, हे 22च्या करंटमध्ये येते. ठीक आहे, त्याच्यामुळे 9 पैकी 9 आपले का म्हटलं, हे 10वा का नाही म्हटलं, तर कारण हे कोर पॉलिटीमध्ये येतं, हे येतंय. ठीक आहे, हे पण आलं करंटमध्ये, पण ते 22चे येतं. ठीक आहे, तर असे 9 पैकी 9 आपले क्वेश्चन आहेत. आणि 10वा जो की हा सरन्यायाधीशच आहे. सरन्यायाधीश प्रत्येक आपल्या लेक्चरमध्ये जे राजकीय घडामोडी असतात त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय येतं, आणि सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख आला की आपले सरन्यायाधीश 49वे सरन्यायाधीश 50वे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड येतातच, म्हणजे येतात. प्रत्येक महिन्यात 3 ते 4 वेळेस तुम्हाला धनंजय चंद्रचूड हे आपल्या न्यूजमध्ये दिसतील. ठीक आहे, हा पण प्रश्न आपलाच आहे, फक्त आपण म्हणत का नाहीत, कारण हा प्रश्न कोर पॉलिटीमध्ये आपण सोडून दिलाय. ठीक आहे, तर हे होते आतापर्यंत आयोगाचे विचारलेले प्रश्न आयोगाने. की आता ग्रुप बी चा पेपर झालाय, समाज कल्याण अधिकारी गट ब चाळणी परीक्षा, त्यामध्ये आयोगाने 9 विचारले, 9 पैकी 9 आपले आले. ठीक आहे, तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, जेवढं काही अंजनी अकॅडमी तर्फे तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतंय, व्हिडिओ असू द्या, लेक्चर असो, व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स आणि MCQ तुम्हाला व्यवस्थित करायचे. नंतर मग जर वेळ उरला तर तुम्हाला एक मासिक खरेदी करायचंय, कोणतं बी खरेदी करा. फक्त 2 ऑप्शन देतो तुम्हाला, पहिला आहे पृथ्वी मासिक आणि दुसरा आहे सिम्प्लिफाईड मासिक. ठीक आहे, जुने असाल पृथ्वी उचला, नवीन असाल सिम्प्लिफाईड उचला.
त्याचं कारणही सांगतो. त्याच्यामध्ये जो एक्स्ट्रा डाटा आहे ना तो तुम्हाला फक्त वाचायचा आहे. एक्स्ट्रा डाटा म्हणजे कोणता, की न्यूज सोडून बाकी सगळा डाटा. मग त्या न्यूजचा मागचा इतिहास काय आहे, जसं विकिपीडियावर माहिती असते किंवा जीएसच्या बुकमध्ये तुमची एखादी एक्स्ट्रा माहिती असते, तुम्हाला फक्त तेवढी त्यातून वाचायची आहे. तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचायची आवश्यकता नाहीये. पुस्तक घ्या आणि त्यातून फक्त हे कव्हर झाल्यानंतर ते वाचा. तुम्हाला ते पुस्तक वाचताना कळून जाईल की आपलं ऑलरेडी सगळं कव्हर झालेलं आहे, फक्त एक्स्ट्रा डाटा तुम्हाला वाचायचा आहे. अजून एक, आता आपले प्रश्न 2023 मध्ये सर्व परीक्षेला आउट ऑफ आलेत. युपीसी मध्ये असू द्या किंवा कुठं पण असू द्या. 2024 ला तर आता झाले युपीसी, सरळ सेवा, बँकिंग आणि आपले एमपीसी वाले तर आहेतच आहे, ग्रुप बी, ग्रुप सी सगळे. ठीक आहे, आतापर्यंत 3च एक्झाम झाल्यात आपण क्लास सुरू केल्यापासून, त्याच्यामध्ये सगळे आपले आउट ऑफ आहेत. ठीक आहे, तर आपले आउट ऑफ काय येतात ते पण सांगतो तुम्हाला. करंट अफेअर आपण जे करतो ना तयारी, ती तर करतो आपण एमपीएससी, आणि एमपीएससी मध्येच ग्रुप बी आणि सी पण दोन्ही पण येतात. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये पण कॅटेगरी वाईज वेगळे असतात, म्हणजे पूर्व परीक्षेचे वेगळे असतात, मुख्य परीक्षेचे प्रश्न थोडे वेगळे असतात चालू घडामोडीचे. आपण तयारी करतो एमपीएससीची, पण आयोग पेपर सेटर आहेत किंवा आयोग पेपर सेट करताना अजिबात हा डोळ्यासमोर विचार ठेवत नाही की आपण एमपीएससी साठी पेपर सेट करतोय. त्यांनी आता थोडा ब्रॉड विचार करणं सुरू केलंय आणि त्यांनी युपीसीचे काय प्रश्न आणतोय, बँकिंगचे काय प्रश्न आणताय, काही सरळ सेवाचे प्रश्न आणताय, हे सगळे प्रश्न तो राज्यसेवेमध्ये इथं आपल्या एमपीएससी मध्ये आणून टाकत आहेत. आपलं काय चाललंय, आपला खेळ चालू आहे एमपीएससी मध्ये, की आपण फक्त एमपीएससी करतो, पण आयोग एमपीएससी नाही करत. आयोग इकडे बँकिंग, युपीएससी, सरळ सेवा सगळे एकत्र आणतंय आणि आपल्याला विचारतंय. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की जास्त डाटा होतो, हॅमरिंग होतं आणि नंतर कळत नाही की नेमकं अभ्यास कसा करायचा आहे. टेन्शन घेऊ नका, मी सगळं एकत्र केलंय आणि ते तुमच्या समोर आणून ठेवलं इथं. तुम्हाला एमसीक्यू जर आपल्या आउट ऑफ दिसत असतील ना, त्याचं कारण आहे ते बँकिंगचे एमसीक्यू आहेत. ठीक आहे, काही डाटा आहे ना जो पर्यावरण संबंधित असो किंवा काही, तो इकडे युपीएससी वाल्याचा आहे, आणि जे 1 लाईन मधलेत ना आपले ते इकडे सरळ सेवा आहे, आणि ते सगळे आपण इकडे एमपीएससी मध्ये केलं. आपली लेवल एमपीएससीची मेंटेन ठेवली आहे, पण त्याला जोड ह्या 3 पॉईंटची दिली आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्हाला वाटत असेल की युपीएससीचं करंट अफेअर म्हणजे फार अवघड आहे, ते हाय लेवलचं आहे. नाही, युपीएससीचं करंट अफेअर अवघड नाहीये. अवघडची लेवल सांगतो मी तुम्हाला. आता करंट अफेअरची लेवल बघू. सरळ सेवेची एक लेवल असते करंट चालू घडामोडीची, ती असते एक बेसिक, फक्त 1 लाईन मध्ये राज्याच्या घडामोडी, जिल्ह्याच्या, एखाद्या गावाच्या वगैरे वगैरे असं ठळक विचारलेलं असतं, म्हणजे फक्त डाटा विचारतात, फॅक्च्युअल डाटा. ती असते सरळ सेवा लेवल, ती सगळ्यात 4 नंबरला आहे. त्याच्यावरची लेवल असते एमपीएससीची, मग ती पूर्व परीक्षा असो, मुख्य परीक्षा असो, मग ग्रुप बी, ग्रुप सी सगळे एकत्र आलं. ही लेवल असते थोडी हार्ड. 2 नंबरची लेवल आहे, खालून 2 नंबरची, वरतून 3 नंबरची लेवल एमपीएससीची आपली. ठीक आहे, आपण 3 नंबरला येतो. नंतर आपल्यावरच एक एक्झाम आहे युपीएससी, जी केंद्रामधली आहे, तिची लेवल थोडी आपल्यापेक्षा थोडी हार्ड असते. हार्ड ह्याच्यासाठी असते की ती पूर्ण जगावर लक्ष केंद्रित करते, म्हणजे जागतिक लेवलला ज्या घडामोडी होतात त्यांच्यावर जास्त फोकस असतं, आणि राज्यामध्ये जर काही महत्त्वाचं घडलं असेल तरच ती एक्झाम मध्ये तो प्रश्न फोकस करते. ठीक आहे, हे झालं युपीएससीचं. एमपीएससीचं आपण करतो आपल्याला माहिती आहे. आता सगळ्यात अवघड जर करंट अफेअर जर कुठं असेल ना तर बँकिंगमध्ये. हे काहीच सोडत नाहीत, काहीच म्हणजे काहीच नाही. हे 1 लाईन मध्ये सोडत नाहीत, हे एमपीएससी वाले सोडत नाहीत, युपीएससी हे इव्हन जागतिक लेवलचे जे प्रश्न आहेत ना ते पण सगळे घेतात, म्हणजे त्यांना सगळं बघावंच लागतं. हार्ड जर असेल चालू घड, म्हणजे जर चालू घडामोडीचा अभ्यास कोणत्या क्षेत्राला हार्ड करावा लागत असेल तर तो एक बँकिंगचं क्षेत्र. ह्याच्या बाहेर प्रश्न नाहीये. तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो, एमपीएससीचे आपले 10 जे आता 9 पैकी 9 प्रश्न आलेत ना ते बँकिंगमध्ये 9 पैकी 9 आहेत त्यांच्या अभ्यासाला. ठीक आहे, कारण माझे रूम पार्टनर बँकिंग करत होते, त्यावेळेस मी त्यांचं करंटचं अनालिसिस केलेलं आहे, त्यावेळेस कळलं की ह्यांची लेवल आपल्यापेक्षा वर चढ आहे. मग त्याच्यातूनच मला सुचलेलं आहे की त्यांच्याकडून आणून आपलं इथं टाकावा. काही युपीएससी वाले पार्टनर आहेत, आतापर्यंत काही मित्र आहेत, त्यांच्याकडून आणून नंतर मग त्यांच्याकडून शिकलोय कसं करंट आहे काय, त्याच्यामुळे आपण इथं आणून टाकले. सरळ सेवा तर आपला आहे चालूच आहे, सरळ सेवेची काय अडचण नाही, पण हार्ड लेवल असते बँकिंग, तिचा नाद नाही करायचा. ठीक आहे, आपण गोरगरीब बिचारे एमपीएससी वालेत, आपण एमपीएससी वालेच राहा, जेवढे देतो तेवढे व्यवस्थित करा, आउट ऑफ मार्क घ्या आणि पोस्ट काढून निघून जा. ठीक आहे, इथपर्यंत ते चालू घडामोडीचं विश्लेषण. आता काय, आता तुमचं म्हणणं आहे की मग जर एवढं अवघड असेल किंवा हे 4 स्टेज असतील तर मग आम्ही काय करावं? काहीच नाही करायचं. जेवढे तुम्हाला व्हिडिओ दिलेत, नोट्स दिल्यात, ते व्यवस्थित वाचायच्या, आणि तुम्हाला जिथं सांगितलंय तिथं मासिक फॉलो करायचंय. मासिकामध्ये फक्त एक्स्ट्रा डाटा फॉलो करायचा आहे. ठीक आहे, करत राहा फक्त तुम्ही, मी आहे सोबत. आता स्ट्रॅटेजी, की आता करंटचा अभ्यास नेमका कसा करायचा आहे. पहिलं आपल्या बॅचविषयी बोलू आपण. आपल्या बॅचमध्ये प्रत्येक महिन्याच्या 4 तासाचा एक व्हिडिओ आहे, 2-2 तासाचे 2 व्हिडिओ आहेत. ठीक आहे, एकूण 4 तासांचे व्हिडिओ आहेत हे. ठीक आहे, मी करतो फक्त इथं. हे 4 तासाचे व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित शांत डोक्याने व्यवस्थित पाहिजेत, तुमच्या प्राईम टाइम मध्ये पाहिजेत. प्राईम टाइम म्हणजे काय, कुणी सकाळी अभ्यास करतो उठून, कुणी संध्याकाळी करतं, तर त्या टाइम मधल्या प्राईम टाइम तुम्हाला निवडायचा आहे. आणि हा फक्त एका महिन्याचा, बरं, एका महिन्याची स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला. एका महिन्याचं करंट अफेअर कसं करायचंय त्याची 4 तास आहेत, 2 व्हिडिओ एका दिवसामध्ये होतात, सकाळी 1, दुपारी 1, एक दिवसामध्ये पूर्ण व्हिडिओ पाहायचे. आणि त्या व्हिडिओ सोबतच आपल्या ज्या नोट्स देतो आपण प्रोव्हाइड करतो, तुम्हाला मी पुढे फोटो दाखवला नोट्सचा, की ज्या फोटोच्या नोट्स आहेत, ज्या मी पीपीटी म्हणून इथं शिकवतोय, त्या तुम्हाला प्रिंट काढून आणायच्या. एका पेजवर 4 न्यूज घ्यायच्या, 2 पेजवर 8 आहे, एकाच पेजवर 8 येतात, पुढून 4 पाठीमागून 4, आणि हे 40 पेज मध्ये तुमचं एक मासिक पूर्ण होतं एका महिन्याचं. हे 40च पेज होतात आपले फक्त. ठीक आहे, ते बी का होतात तर आपले जे दिनविशेष आहेत ना
स्पेशल दिनविशेषसाठी आपण हे त्याच्यातले 10 पेज ते फक्त दिनविशेषच असतात. ठीक आहे, म्हणजे 30 पेजमध्ये तुमचं करंट अफेअर पूर्ण कव्हर होत आहे. फक्त ती प्रिंट काढायची, समोर ठेवायची. तुम्ही जर लेक्चर पाहत असाल तर ऑनलाईन, तर समोर ठेवायची आणि हे लेक्चर 2-2 तासाचे पूर्ण पाहून घ्यायचे पहिल्या दिवशी. ठीक आहे, म्हणजे एका दिवशी तुम्ही चालू घडामोडीला 4 तास दिलेत, एका महिन्याच्या 4 तास कव्हर झाले, हे सोडून द्या. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर प्राईम टाइम मध्ये तुम्ही व्हिडिओ बाजूला करायचे. तुम्ही फक्त ज्या नोट्स आहेत तुम्ही काल ज्याच्यावर हायलाइट करून घेतलाय मुद्दा किंवा जे तुम्हाला वाटलं त्याच्यावर हे केले खानाखुणा केल्यात, ते एका तासामध्ये पूर्ण नोट्स वाचून होते. 30 पेजची नोट्स वाचायला लय वेळ लागत नाही. आणि आपल्या पेज 30 किंवा 40 पेजची जरी नोट्स वाटत असली तुम्हाला, त्याच्यावर डाटा कमी आणि फोटो जास्त आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ती मोठी दिसल पण डाटा कमी त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर 1 तास फार झाला. 1 तास किती झाले, हे 4 तास प्लस हा 1 तास आणि अजून एक जे आपले एमसीक्यू आहेत, जे आपण व्हिडिओमध्ये पाहिलंय, जे आपण नोट्समध्ये वाचलंय, तेच एमसीक्यू मध्ये पण आहे आणि एक्स्ट्रा डाटा पण त्याच्यामध्ये आहे. बँकिंगचे काही प्रश्न आहेत. तुमचं कसं झालंय, तुम्हाला एकदा जर राज्यसेवेला जर जीके टुडे मधून प्रश्न दिसले की आपलं सगळं मेंढरासारखं काम झालंय. 1 मिनिट गेली की सगळे त्याच्या मागच जातात. जीके टुडेचे प्रश्न एकदा आले म्हणजे प्रत्येक वेळेस येतात असं नाही, आणि सगळे येत नाहीत असं बी नाही. एखादा येत असतो. ते काम मी केलंय व्यवस्थित. कोणता येणार आहे, काय येणार आहे, कसे येणार आहेत, ते सगळे तिथून उचलून इकडे टाकलेत. काही बँकिंगचे आहेत, काही जीके टुडेचे आहेत, काही बाकीच्या अकॅडमीचे पण आहेत आणि सगळे एकत्र केलेत आणि आपण 300 किंवा 150 किंवा 200 असे प्रत्येक मंथ वाईज बनवलेत, जसे पाहिजे तसे बनवलेले आहेत एमसीक्यू. ठीक आहे, आणि एमसीक्यू मध्ये पण 2 प्रकारचे आहेत. एक आपण जसं प्रश्नपत्रिका सोडवतो 4 ऑप्शनचे असतात आणि एक 1 लाईनर मधले, तुम्हाला जे पाहिजे ते वाचत राहा. ठीक आहे, ते एक काम करायचं, ते एक घ्यायचं आणि ते 1 तासामध्ये तुमची पीडीएफ सोडून सॉल्व्ह होऊन होते. ठीक आहे, 1 हा 2 आणि 4 म्हणजे तुम्हाला एका महिन्याला 6 तास पूर्ण द्यायचे. 6 तास पूर्ण दिले का एकदा द्यायचे तुम्हाला. ठीक आहे, झालं तुमचं. एकदा पूर्ण करंटला म्हणजे पूर्ण करंट करून झालं आणि त्याला प्लस एक रिव्हिजन पण झाली ह्या 6 तासामध्ये. आणि जेव्हा तुमची एक्झाम जवळ येईल का, त्यावेळेस फक्त तुम्हाला 40 पेज उचलायचे आणि फक्त 1 तासामध्ये रिव्हिजन मारायची. 12 जवळपास तुम्ही आता एक वर्षाचं करंट अफेअर करत असाल किंवा 15 महिन्याचं करा. मी तरी म्हणेन की एक्झामच्या आधीचं 15 महिन्याचं पूर्ण करून घ्या. ठीक आहे, ते 15 महिन्याला फक्त तुम्हाला 15 तास द्यायचे, फक्त 15 तास. ठीक आहे, 15 तास तुम्हाला करंट अफेअरला द्यायचे आणि आउट ऑफ मार्क घ्यायचे. एवढी आपण सुविधा म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठी एवढ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या त्या ऍपमध्ये. ठीक आहे, 15 तास कधी एक्झामच्या आधी, पण पूर्ण वर्षाच्या आधी जर म्हणलं तर एका महिन्याला तुम्हाला 6 तास द्यायचे. ठीक आहे, हे झाली आपली करंटची स्ट्रॅटेजी, काय करायचं कसं करायचंय. आता ह्या नोट्स की ज्या आपण प्रोव्हाइड करतो ना, त्या ह्या नोट्स आहेत. त्याच्यामध्ये आता हे ऑक्टोबर महिन्याचं 2023चं जे आपल्या टेलिग्रामवर फ्रीमध्ये, सुरुवातीला आपण घेतलेल्या टॉपिक नेमणूक आणि नियुक्त्या, मग त्यातल्या नेमणूक आणि नियुक्त्या अशा सोडवतात. ठीक आहे, एका पेजवर तुम्हाला असं मस्त प्रिंट करून आणायचंय आणि इथं त्यासोबत बाइंडिंग पण करायचं त्याला, म्हणजे ते फाटत नाही कधीच. ठीक आहे, सगळ्या महिन्याचं तुम्हाला असं करायचंय आणि ही नोट्स तुम्हाला व्हिडिओ पाहताना समोर ठेवायची. ठीक आहे, आता इथपर्यंत झालं करंट अफेअर, आपलं कंबाईनचं त्याची स्ट्रॅटेजी, आपण जे लेक्चर घेतो ते कसा अभ्यास करायचा हे पण झालं. आता हे टेलिग्राम लिंक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. टेलिग्राम चॅनल लिंक करा, त्याच्यावर दररोजचे प्रश्न असतात, काही डाटा पण असतो. इव्हन युपीएससीला 5 क्वेश्चन टेलिग्रामवरचे आहेत आपल्या, एवढा डाटा आम्ही टाकलेला आहे टेलिग्रामवर. ठीक आहे, काही सूचना असतात. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. दुसरं आहे आपलं युट्यूब लिंक. तुम्ही व्हिडिओ युट्यूबवर बघत असाल तर तुम्हाला गरज नाही लिंकची, आणि जर तुम्ही ऍपवर किंवा इकडे बघत असाल तर तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या युट्यूब चॅनलला. नंतर ऍपची लिंक, तर ही आपली ऍपची लिंक आहे. ऍप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये कोर्स आहेत, त्याच्यामध्ये दोन कोर्स आहेत. एक मोठा कोर्स आहे आपला बेसिक आणि दुसरा आहे फास्ट ट्रॅक. म्हणजे ज्यांना वेळ नाहीये, एक्झाम जवळ आली आहे आणि आपला आता करंट अफेअरचं कसं करावं, कारण करंट अफेअर एक असा विषय की जो नवीन असतो. म्हणजे जीएस कसं जुनं असतं, एकदा तरी कधी ना कधी रिव्हिजन मारलेलं असतं, ते टॉपिक परत असतात, फक्त आपला डाटा परत एकदा डोळ्याकडून घालायचा असतो. पण चालू घडामोडीचं असं असतं की प्रत्येक दिवशी नवीन करंट येतं आणि एक्झामचं बी रिक्वायरमेंट तीच असती. मागचं जिथपर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेत का, त्याच्या मागं आयोग कधीच जात नाही, तिथून पुढचेच प्रश्न विचारतो आयोग. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडं जड जातं. त्याच्यामुळे आपण एक फास्ट ट्रॅक बॅच उपलब्ध करून दिली की जे आपले मित्र अधिकारी आहेत किंवा जॉब करतायत कुठेतरी, त्यांना वेळ भेटत नाहीये, त्यांच्यासाठी ते फास्ट ट्रॅकचे व्हिडिओ ते त्यांनी बघून घ्यायचे. ठीक आहे, 2 बॅच आहेत आपल्या, एक 499ची आणि एक 249ची. ठीक आहे, त्यापैकी तुम्हाला जे आवडेल ती बॅच घ्या, काय अडचण नाही. दोन्हीचा डाटा सेम आहे, फक्त व्हिडिओची लेंथ आहे ना ती कमी जास्त आहे. आता इथपर्यंत झालं आपलं कंबाईनचं की समाज कल्याण अधिकारी गट ब मध्ये आपल्या आलेल्या आता क्वेश्चन पाहिले, थोडी स्ट्रॅटेजी पाहिली, थोडं आपलं प्रमोशन पण केलं आपल्या बॅचचं. ठीक आहे, प्रमोशन पण महत्वाचं आहे, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आलाय. आणि आता पुढचं अजून एक प्रमोशन बाकी आहे, ते म्हणजे चालू घडामोडी युपीएससी पूर्व परीक्षा 2024 मध्ये जेवढे प्रश्न आलेत त्यापैकी 6 प्रश्न आपल्या बॅचचे आहेत, 5 आपले शिकवलेले आहेत आणि 1 टेलिग्रामचा आहे. तो आलेला आहे, फक्त तो दाखवायचा आहे की आपली बॅच क्वालिटी किती आहे किंवा आपली लेवल कोणती आहे हे आता सिद्ध व्हायला लागले. आतापर्यंत मी कधीच बॅचमध्ये
युपीएससी हे नाव कधीच ऍड नाही केलं. म्हणजे आता अंजनी अकॅडमीनं ती फक्त एमपीएससी आणि सर्व सेवा करण्यासाठी एवढंच नाव लावलं होतं मी आतापर्यंत. युपीएससी कधीच नाही लावलं, कारण आपल्याला आपली लायकी माहिती आहे युपीएससीच्या नादी नाही लागायचं. पण युपीएससीने सांगितलं की नाही बाबा नादी लागायला परवडतंय तुला. ठीक आहे, चालतं. बघूया युपीएससी पूर्व परीक्षा झाली तर त्याच्यामध्ये जे चालू घडामोडीचे प्रश्न विचारलेत जे की आपल्या ह्याच्यातून आलेत ते आपल्याला पाहायचे. 5 प्रश्न आलेत आपले शिकवलेले. त्यातला पहिला प्रश्न होता डिसेंबर 2023 पार्ट 1 मध्ये आपण हे घेतला होता की गर्भनृत्य युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालंय. तर आयोगाने यूपीएससीने सरळ प्रश्न विचारलाय, युनेस्को की अमूर्त सांस्कृतिक विरासत की सूची में निम्नलिखित में से कौन सा नवीनतम समावेश आहे. हिंदीतला आहे तो, आपला मराठीमध्ये या. गर्भनृत्य युनेस्कोच्या यादीत फक्त 1 लाईन मध्ये. हे काय गर्भनृत्य, ठीक आहे, हे गर्भनृत्य फोटो सहित घेतलं होतं. आयोगाने सेम जसा तसा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, ह्या झाला युपीएससीचा प्रश्न. लगेच तुम्ही युपीएससी करायला जावा असं माझी इच्छा नाहीये, आणि पुढच्या वर्षीपासून तर तुम्हाला 2025 पासून युपीएससीच करावं लागणार आहे, कारण आयोगाने सेम युपीएससीचा सिलेबस कॉपी केलेला आहे. पण तो मेन्सला हे प्रीचं काम चालू आहे. ठीक आहे, नंतर पुढचा प्रश्न एप्रिल 2023 मध्ये घेतला होता आपण पार्ट 2 मध्ये. हा करंटचा नाही म्हणतायत, हा कोर पॉलिटिक्स आहे. पण त्याच्यामध्ये एक हे आलतं भाषा संबंधित एक विधेयक पारित करण्यात आलं. त्या विधेयकासंबंधित मग तुम्हाला मी भाषेच्या ट्रिक सांगितल्या होत्या की 8वी अनुसूची भाग 17 अनुसूची 8 मध्ये जेवढ्या भाषा आहेत त्या कशा लक्षात ठेवायच्या, काय लक्षात ठेवायच्या हे सांगितलं होतं. त्याच्या ट्रिक पण सांगितल्या होत्या. आयोगाने सेम तेच विचारलंय की संविधान 71वें संशोधन अधिनियम 1992 द्वारा निम्नलिखित में से किस भाषा का शामिल करने के लिए संविधान की 8वीं अनुसूची में संशोधन किया. त्यांचं म्हणणं आहे की जे 71 घटनादुरुस्ती झाली आहे त्यांनी कोणती भाषा ऍड केली, ह्याच्यापैकी कोणती नाहीये. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये कोणती ऍड केली आणि ह्याच्यापैकी एक कोणती तरी नाहीये. तर आपली ट्रिक काय होती, सिंधूचा मणी कुणी नेला, ही आपली ट्रिक आहे. सिंधू म्हणजे काय, 21व्या घटनादुरुस्तीने भाषा ऍड केली ती सिंधी 67 ला. नंतर सिंधूचा म्हणजे सिंधू नावाची व्यक्ती किंवा टेनिस प्लेअर नाहीये, आपल्या शटलर आहे. ठीक आहे, पीव्ही सिंधू सगळ्याला माहिती आहे. सिंधूच्या गळ्यामध्ये एक मणी होता, तो कोणतरी चोरून नेलाय. ठीक आहे, सिंधूचा मणी कोणी नेला. सिंधी, कोणी म्हणजे कोकणी, सिंधूचा मणी म्हणजे मणिपुरी, कोणी म्हणजे कोकणी आणि नेला म्हणजे नेपाळी. ठीक आहे, या 3 भाषा आपण डिटेल वाईज घेतलंय. एप्रिल महिन्याच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल वाईज घेतलेलं हे. ठीक आहे, हे पण एप्रिल पार्ट 2. आणि हा व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहे. तुम्ही ऍपमध्ये जरी गेले किंवा युट्यूबवर जरी बघितला तुम्ही तरी तुम्हाला तिथं पूर्ण ट्रिक दिसून जाईल की भाषा कशा लक्षात ठेवायच्या, काय करायचं, नंतर कोणत्या ट्रिक्स आहेत, भाषा कुठं कुठं कामी येतात, ते सगळं डिटेल वाईज मी घेतलेलं आहे. पण ती भाषा ट्रिकचा उगम कुठं झालता, तर संन्यासी नावाची एक ट्रिक आहे. सरस्वती, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी हे 3 पुरस्कार देण्यात येतात संन्यासी. आणि त्याच्या दरवर्षी भाषा लक्षात राहत नाहीत आपल्या. ठीक आहे, संन्यासी त्या भाषा लक्षात ठेवण्यासाठी मी ही ट्रिक बनवली होती. संन्यासी, सरस्वतीला 22 भाषा आहेत, ज्ञानपीठला 23 भाषा आहेत आणि साहित्य अकादमीला 24 भाषा आहेत. ठीक आहे, ह्यासाठी मी ट्रिक बनवली होती. हे जेव्हा चर्चेत आलं ना त्यावेळेस मी तुम्हाला भाषेसंबंधित सगळ्या ट्रिक जशा तशा सांगून दिल्या त्या. ठीक आहे, तर इथं अजून एक लक्षात ठेवा, सरस्वतीला 15 लाख, ज्ञानपीठला 11 लाख आणि साहित्य अकादमीला 1 लाख पुरस्कार असतो. जशा भाषा वाढत जातात तशा पुरस्काराची अमाऊंट कमी होत जाते. ही ट्रिक सांगत होतो. त्याच्यामध्ये परत अजून कोणतं तरी मला वाटतं एप्रिल महिन्यामध्ये कोणत्या तरी राज्यांनी त्या भाषा समाविष्ट ह्या अनुसूचीमध्ये करावा असा एक ठराव मांडला होता, पारित पण केला. तुलू भाषा वाटतं मला ती. ठीक आहे, तर त्यावेळेस मी तुम्हाला ट्रिक सांगितलं होतं. आयोगाने युपीएससीने ती ट्रिक विचारली. ठीक आहे, आणि बाकी ट्रिक तर तुम्हाला माहितीच आहे. 21 + 71 92 होतात आणि बोडो मास तर सगळ्या जगाला माहिती आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. फक्त करंट अफेअर्स नाही तर जीएसच्या ज्या ट्रिक घेतात ना आपण त्या पण आयोगामध्ये येत आहेत. माग आपल्या ग्रुप बी मेन्सला 2023 ची ग्रुप बी मेन्स झाली, त्याच्यामध्ये अशी एक ट्रिक घेतली होती मी की राज्य स्थापना अरुणाचल प्रदेशला 75 वर्ष पूर्ण झाले. तर अरुणाचल प्रदेश संबंधित एक ट्रिक सांगितली तुम्हाला की इथून तिथून राज्य कशी स्थापन झाले ह्याची ट्रिक सांगितली आणि आयोगाने ती जशा तशी विचारली. ह्याच्या आधी राज्य प्रियला पण आयोगाने विचारलेली ती की आम गुना ही मेघ मंत्रसी गर्मी दे सकता है, म्हणजे राज्य कसे स्थापन झालेत ना ह्याची ती ट्रिक आहे. ठीक आहे, एप्रिल महिन्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती भेटून जाईल. ती पण आयोगाने विचारलेली. आता पुढचा प्रश्न विचारलाय यूपीएससीने, निम्नलिखित में से कौन सा द इंडिया वे वाय भारत मॅटर्स पुस्तक के लेखक आहे. डायरेक्ट पुस्तक विचारलंय आणि सांगितलं त्याचे लेखक कोण आहेत. एस जयशंकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुस्तक गिफ्ट देताना त्यांची न्यूज आपण सगळी व्यवस्थित फोटोसहित कव्हर केलेली. यूपीएससी प्रियला हा प्रश्न जसा तसा आलाय. ठीक आहे, पुढची न्यूज आहे 2 स्थळांना जागतिक वारसा दर्जा. ज्यावेळेस भेटला त्यावेळेस आपण तो पाहिला व्यवस्थित. सप्टेंबर 2023 मध्ये भेटला होता दर्जा. पार्ट 2 मध्ये आपण ते व्यवस्थित घेतलंय. ठीक आहे, कोणतं आहे, शांतिनिकेतन 41 होय, होयसाळ मंदिर 42 होय. आयोगाने विचारायच्या वेळेस भी काय विचारलंय, युनेस्को द्वारे जानी विश्व धरोहर सूची में शामिल की गई निम्नलिखित पंक्तियों पर विचार कीजिए. शांतिनिकेतन आणि परत कोणतं आहे, होयसाळ मंदिर. ठीक आहे, होयसाळ के पवित्र मंदिर. तर उपयुक्त में कितने संपत्तियों को वर्ष 2023 में शामिल किया गया है. त्यांनी डायरेक्ट विचारलं 2023 मध्ये कोणत्या ह्याच्यापैकी सामील झालेत. तर केवळ 2 ह्याचा ऑप्शन असे केवळ 2. हे यूपीएससीचं आणि एमपीएससीचं फार वेगवेगळं आहे.
पेपर सेट करणं, त्यांचे प्रश्न विचारण्याचे चान्सेस पण त्यांनी डायरेक्ट द्यायला पाहिजे होतं ना 1 आणि 3 बरोबर, तसं नाही विचारलं त्यांनी. कोणते तरी 2 बरोबर आहेत आणि कोणते तरी 2 चुकीचे आहेत, मग त्याच्यामध्ये केवळ 2 आहे. ठीक आहे, हे ऑप्शन आहे युपीएससीचा. आपण डिटेल वाईज घेतलंय, युपीएससी असो किंवा एमपीएससी, आपण सगळीकडेच आहे, सगळीकडे आपलीच हवा आहे. ठीक आहे, आता पुढचं विचारलं होतं आयोगाने, यूपीएससी ने अभ्यास मित्र शक्ति 2023 के संबंध में निम्नलिखित में से कौन सा सही कथन है. तर हे मित्र शक्ती संयुक्त राष्ट्र सराव 2023 डिटेल वाईज घेतलाय आणि आयोगाने डिटेल मध्येच विचारलंय. हे बघा 4 ऑप्शन दिलेत. ये भारत आणि बांगलादेश में मध्य संयुक्त सैन्य अभ्यास आहे. भारत आणि श्रीलंकेचा हा पहिला ऑप्शन तर चुकला. ठीक आहे, बांगलादेश म्हणलं तर नाहीच. दुसरा, इसका प्रारंभ औंध पुणे में हुआ है. ठिकाण पुण्यातील औंध येथील दक्षिण कमांड, हे बरोबर आहे. एक तर गेलं, मग खाली काय राहिले 2 3 4. ठीक आहे, असं आपण घेतलं होतं, आयोगाने हे विचारलंय. आता ती युपीएससी आहे, त्यांनी त्यांची लेवल मेंटेन केली. पुढचा प्रश्न, हा 6वा प्रश्न आहे. आतापर्यंत 5 पाहिले, ह्या 6वा आहे की जो आपण टेलिग्रामवर टाकला होता. ऑलरेडी आपले ते बनवण्यातच आले नव्हते एप्रिल महिन्याचे, पण घेतलं होतं आपण. तर टेलिग्राम चॅनल 5 प्रश्न युपीएससी पूर्व परीक्षेला आले. त्यातला पहिला प्रश्न आहे, भारतीय लष्कराने त्रिशक्ती कॉर्प्सने नुकतीच ऑपरेशन सद्भावना कुठे आयोजित केले. तर हे आयोजित करण्यात आलं सिक्कीम मध्ये. ओके, हे इथं फोटो सहित घेतलं होतं. हे टेलिग्रामवरचे प्रश्न आहेत. टेलिग्राम जॉईन करा, काम होतंय. तर टेलिग्रामवरचा जो डाटा आहे ना, तो आयोगाने द्यायला तसे प्रश्न विचारलेले आहेत. आतापर्यंत पहिले युपीएससीला आलेले आपले 6 क्वेश्चन, हे टेलिग्रामवरचा 1 आणि आपले शिकवलेले 5. पण अजून 4 प्रश्न आहेत की जे आपण टेलिग्रामवर पण घेतले होते. हे वाय भारत मॅटर्स, एस जयशंकरचं पुस्तक, हे असं टेलिग्रामवर आहे, आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याच्यावर आपण दररोज डाटा टाकत असतो. ठीक आहे, नंतर पुढचं आलं हे लष्करी सराव कोणता, मित्रशक्ती 2023 कुठं झालाय, काय झालाय, आवृत्ती किती होती, काय नाही. नंतर 106वी घटना दुरुस्ती महिला आरक्षणा संबंधित होती, हे आयोगाने विचारलं घटना दुरुस्ती. ओके, नंतर अजून एक प्रश्न युनेस्कोचा होता, जे की ऑलरेडी आपण शिकवलंय. नंतर परत शांतिनिकेतन, हेच होयसाळ मंदिर, दोन्ही आयोगाने घेतलेत. हा पण एक आलता गर्भ ते पण आलेला आहे आपल्या एमसीक्यू मध्ये. म्हणजे जेवढं आपण शिकवलंय ना ते आपल्या एमसीक्यू मध्ये पण तेच आहे. ठीक आहे, हे 12 मार्क म्हणजे 6 प्रश्न म्हणजे 12 मार्क म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. ते उगाच सहज टाकलं होतं मी. हे आपल्या बाकीच्या लिंक, हे आपल्या क्लासचं पोस्टर. ठीक आहे, इथपर्यंत झालं आपलं सगळं मार्केटिंग किंवा जाहिरात. आतापर्यंत कोणते प्रश्न आलेत, काय आलेत किंवा स्ट्रॅटेजी. ठीक आहे, तुम्ही बॅच जॉईन करू शकता आपली. ॲपचं तुम्हाला लिंक माहितीच आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम आणि ॲप लिंक आणि दोन्ही पण लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. तिथे जाऊन फक्त क्लिक करा, तुम्हाला तिथं उपलब्ध होऊन जाईल. ठीक आहे, तर आपल्या बॅचचं थोडं माहिती सांगतो मी तुम्हाला. बरेच जण कॉल करून विचारतात की माहिती नेमकी काय. तर आपल्या बॅचमध्ये जानेवारी 2023 पासूनच्या प्रत्येक महिन्याची व्हिडिओ आहेत, प्रत्येक महिन्याची. आता पुढचे पण अपलोड करणं चालू आहे 2024चे. 25 ज्यावेळेस होईल 25चे पण व्हिडिओ येत राहतील. ठीक आहे, आणि प्रत्येक महिन्याच्या शॉर्ट नोट्स आहेत. आपले नोट्स 2 प्रकारचे आहेत, एक फोटो सहित आहे आणि एक साधी सिंपल आहे. ज्याला प्रिंट काढायला थोडं महाग जातं किंवा महाग वाटतं त्याच्यासाठी पण एक आपल्या साध्या आपल्या प्रिंटेड नोट्स आहेत. ठीक आहे, बगैर फोटोच्या. नंतर प्रत्येक महिन्याचे 125 प्लस एमसीक्यू, 125 नाही ते 150 200 कधी 300 पर्यंत जातात ते. ठीक आहे, एमसीक्यू मध्ये पण 2 ऍड केले ते आम्ही, नंतर ते कॅन्सल केले. सरळ सेवा भरतीला जसे ऑनलाईन क्वेश्चन लागतात ना तसे आम्ही मध्ये ऍड केले ते एक्झामच्या दृष्टिकोनातून, नंतर ते बंद केले. ठीक आहे, मार्च पर्यंत आहेत तरी पण 6 महिन्याचे आहेत आपल्याकडे. प्रत्येक महिन्यात 2 तासाचे 2 व्हिडिओ लेक्चर्स म्हणजे 4 तास. तसेच या 4 तासांच्या फास्ट रिव्हिजन 1 तासाच्या व्हिडिओमध्ये पण उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही पळू नका मला, मी स्वतःलाच पळवलंय, फास्टमध्ये घेतलंय. कोणता पॉईंट महत्वाचा कोणता नाहीये, सगळंच महत्वाचं आहे, पण घेतलंय तसं. फास्ट ट्रॅकच्या बॅच विषयी बोलतोय मी. ठीक आहे, सोबतच स्पेशल टॉपिक वाईज व्हिडिओ पण बनवत असतो आपण. म्हणजे एक्झाम जवळ आली, आपला अभ्यास झालेला नाहीये किंवा बोर झाला आपल्याला, मग जेवढे वर्षभरात पुरस्कार भेटले मग ते सगळे पुरस्कार एका व्हिडिओमध्ये, नियुक्त्या झाल्या ते एका व्हिडिओमध्ये. ठीक आहे, एक पुस्तक कोणते कोणते नवीन लॉन्च झाले ते सगळे एका व्हिडिओमध्ये, त्याला टॉपिक वाईज म्हणायचं. ठीक आहे, ते पूर्ण वर्षभराचे असतात, ते आपण फक्त वेगळे बाहेर काढतो, काय अडचण नाही. आणि फोटो सहित वगैरे वगैरे. संयुक्त ग्रुप बी मेन्सला 11 पैकी 9 प्रश्न आपले आलते, 9 आलते आणि 2 का नव्हते आले तर 2022 होते ते 2 प्रश्न, म्हणून ते आपले नव्हते आले. 2023 प्रश्न जिथं कुठं आलेत ना तिथं आपले आउट ऑफ आहेत. ठीक आहे, तर ही झाली बॅचची माहिती. 499 सध्या डिस्काउंट ऑफर चालू आहे. सध्या तुम्ही ॲपवर जाऊन सर्च करू शकता डिस्काउंट ऑफर. तुम्हाला कुपन कोडची गरज नाही, डायरेक्टली करा ॲडमिशन. मी मुद्दाम ठेवलेली कमी ठेवली फीस. ठीक आहे, तर आता ही बॅच वॉच टाइम फक्त आपला अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड म्हणजे कसा, मी ज्यावेळेस तयारी करत होतो ना एमपीएससीची, त्यावेळेस मी काय करायचो, बँकिंगचे किंवा युपीएससीचे क्लास असतात बँकिंग ह्याचे युट्यूबवर किंवा त्यांच्या क्लासवर, तर मी जेवण करताना अर्धा तास ते पाहत राहायचो. मला ती सवय लागली होती. दुपारी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास. माझं करंट अफेअर, वर्षभराचं करंट अफेअर फक्त जेवताच पूर्ण होऊन जायचं. म्हणून मी काय केलंय, आपलं पण अनलिमिटेड ठेवलंय. तुम्ही कधी बघा, कुठेही बघा, काय अडचण नाही. तुमचं फक्त करंटला मार्क आले पाहिजे, मेन टार्गेट हे. ठीक आहे, हे 4 पट द्यायचं म्हणून दिलंय, ते कसं जरा स्टँडर्ड वाटतं, ते अनलिमिटेड दिलं थोडं वेगळं वाटतं. ठीक आहे, नाही तुम्ही जास्त सिरियस घेत नाहीत, तरी पण एक जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना तेव्हा बघत राहा, खास करून जेवण करताना बघत राहा.
नंतर व्हॅलिडिटी 6 महिने. तुम्ही बॅच कोणतीही परचेस करा, व्हॅलिडिटी 6 महिनेच राहणार आहे, कारण ती ॲपची व्हॅलिडिटी असते, आपली नसते. आपली बॅच तर वर्षभर राहिली तरी काय अडचण नाही, पण 6 महिन्यानंतर परत एकदा ॲपचे जे चार्जेस असतात ते त्यांना पेड करावं लागतात, रिन्यू करावं लागतात. त्याच्यामुळे 6 महिने व्हॅलिडिटी, त्याच्यामध्ये तुम्हाला मागचे पण करंट अफेअर भेटून जाईल. 6 महिने व्हॅलिडिटी जरी असली, 2 वर्षाचं करंट अफेअर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतं. ठीक आहे, 6 महिन्यासाठी. 6 महिन्यात एकदा खर्च करायचा, परत 6 महिन्यांनी खर्च करायचा, वर्षभरात फक्त 2दा खर्च करायचा आणि 3 वर्षाचं करंट अफेअर घ्यायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत होतं आपलं. थोडं म्हणजे हा व्हिडिओ एक ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून किंवा माहिती देण्यासाठी तुम्हाला बनवण्यात आलता, बाकी याचा मागचा उद्देश काही नाहीये. ठीक आहे, भेटूया नंतर. धन्यवाद.